नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 7वीचा विषय इतिहास व नागरिकशास्त्र यामधील पाठ 4 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र याविषयी अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण मागील पाठामध्ये काही संतांची किंवा समाजसुधारकांची की ज्यांनी समाजामध्ये वेगवेगळे बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला अशा व्यक्तींची माहिती बघितली. या पाठामध्ये आपण शिवाजी महाराजांच्या पूर्वी आपला महाराष्ट्र कसा होता, त्यातील परिस्थिती कशी होती, नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणी कोणी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला याविषयी माहिती बघणार आहोत. 17व्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा यांच्या ताब्यात होता. मुघलांचा खानदेशामध्ये शिरकाव झालेला होता. दक्षिणेमध्ये आपला सत्ता विस्तार घडवून आणणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेला सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या. याच काळात युरोपातून आलेल्या पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच व डच इत्यादी सत्तांमधील सागरी स्पर्धा आणि संघर्ष तीव्र होत होता. त्यांच्यात व्यापारासाठी बाजारपेठा काबीज करण्याची चढाओढ लागली होती. पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यात आणि वसईत पोर्तुगीजांनी अगोदरच राज्य स्थापन केले होते, तर इंग्रज, डच, फ्रेंच यांनी व्यापारी कंपन्यांच्या माध्यमातून वखारीच्या रूपात चंचू प्रवेश केला होता. या सर्व सत्ता एकमेकांना आजमावत व स्वतःला सुरक्षित ठेवत होत्या. तसेच जमेल तेवढे वर्चस्व करण्याच्या बेतामध्ये ते होते. म्हणजेच त्या भागावर स्वतःची सत्ता स्थापन करण्याचा ते प्रयत्न करत होते. या संघर्षामुळे महाराष्ट्रात अस्थिरता व असुरक्षितता निर्माण झाली होती. युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शिरस्त्राणावरून टोपकर असे म्हणत, कारण की या लोकांच्या डोक्यावर ज्या टोप्या होत्या त्या वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या आणि त्या टोप्यांवरूनच त्यांना टोपकर असं म्हणून ओळखलं जायचं. शिवपूर्व काळातील लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी, बाजारपेठा, कारागीर वगैरेंचे स्वरूप समजण्यासाठी गाव, मौजा, कसबा आणि परगणा या भौगोलिक स्थानांची ओळख होणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक गावांचा परगणा होत असे. सामान्यतः परगण्याच्या मुख्य ठिकाणाला कसबा असे म्हणत. कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला मौजा असे म्हणत. आपण आता गाव, कसबा आणि परगणा यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. गाव बघा की पूर्वीच्या काळी या सर्व यांना कशा प्रकारे आणि कोणत्या वैशिष्ट्यांमुळे ही नावं दिली गेलेली आहेत. बहुतेक लोक गावामध्येच राहत असत. गावाला मौजा असेही म्हणत. पाटील हा गावाचा प्रमुख असे. लोकांनी गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी यासाठी तो प्रयत्न करी. गावामध्ये तंटा बखेडा होत असे तेव्हा शांतता निर्माण करण्याचे काम पाटील करत असे. त्याच्या कामात कुलकर्णी हा त्याला मदत करत असे. जमा झालेल्या महसुलाची नोंद करणे हे या कुलकर्णीचे काम असे. गावामध्ये निरनिराळे कारागीर असत. त्यांच्याकडे व्यवसायासंबंधीचे हक्क वंशपरंपरेने चालत आलेले असत. गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतातील उत्पन्नाचा काही वाटा मिळत असे आणि त्यालाच बलूत असे म्हणत. यानंतर आपण माहिती घेणार आहोत कसबा. कसबा हे एक मोठे खेडेगावच असे. सामान्यतः ते परगण्याचे मुख्य ठिकाण असे. उदाहरणार्थ इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा
वाई परगण्याचे मुख्य ठिकाण वाई कसबा. गावाप्रमाणेच कसब्यामध्येही मुख्य व्यवसाय शेतीचा असे. तेथे सुतार, लोहार इत्यादी कुशल कारागीरही असत. कसब्याला जोडूनच बाजारपेठ असे. शेटे व महाजन हे पेठेचे वतनदार कारभारी असत. प्रत्येक गावात पेठ होतीच असे नाही बरं का. मात्र गावात पेठ वसवण्याचे काम शेटे महाजनांचे असे. त्यासाठी त्यांना सरकारकडून जमीन आणि गावकऱ्यांकडून काही हक्क मिळत असत. पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम महाजन पाहत असत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे का? वीर माता जिजाबाईंच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील पाषाण येथे एक पेठ वसवली गेली. तिला जिजापूर असं म्हटलं जायचं. मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा या देखील मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावाने औरंगाबाद येथे वसवलेल्या नव्या पेठ्या आहेत. खेडला जोडून असलेले शिवापूर ही शिवाजी महाराजांच्या नावे वसवलेली पेठ आहे. नंतर आपण माहिती घेणार आहोत परगणा. अनेक गावे मिळून परगणा होत असला तरी सर्व परगण्यातील गावांची संख्या समान नसे. उदाहरणार्थ पुणे परगणा हा मोठा परगणा होता. त्यात 290 गावे होती. चाकण परगण्यात 64 गावे होती. शिरवळ परगणा लहान होता. त्यात 40 गावे होती. देशमुख व देशपांडे हे परगण्याचे वतनदार अधिकारी असत. देशमुख हा परगण्यातील पाटलांचा प्रमुख असे. गाव पातळीवर जे काम पाटील करत असत तेच काम परगणा पातळीवर देशमुख करत असे. तसेच परगण्यातील सर्व कुलकर्ण्यांचा प्रमुख देशपांडे असे. गाव पातळीवर कुलकर्णी जे काम करत असे ते काम परगणा पातळीवर देशपांडे करत असे. हे वतनदार अधिकारी रयत आणि सरकार यांच्यामधील दुवा असत. पुढच्या स्लाइडवर तुम्हाला दिसून येईल की गावामध्ये कसे बलुते आणि बलुतेदार असत. म्हणजे गावामध्ये जे कारागीर असत त्या कारागिरांवरून त्यांचं हे नाव पडलेलं आहे. परगण्यातील गावावरती कधी परचक्र आले किंवा दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली तर रयतेचे म्हणणे सरकारकडे मांडण्याचे काम वतनदार करत असत. काही वेळेला हे अधिकारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत असत. ते कधी रयतेकडून अधिक पैसा जमा करत तर कधी रयतेकडून गोळा केलेली रक्कम सरकारकडे जमा करण्यास त्यांना विलंब होत असे. अशावेळी प्रजा त्यांच्या या त्रासाला आणखीन त्रासून जात असे आणि त्यामुळेच त्यांना आणखीन त्रास सहन करावा लागत असे. यानंतर आपल्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे संकट आले. 1630 साली दुष्काळाचे संकट महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे. पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे. मग अन्नधान्याचे भाव वाढत असत. लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्किल होऊन जाई. जनावरांना चारा मिळायचा नाही. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण व्हायची. लोकांना गावात राहणे अतिशय कठीण व्हायला लागले. लोक गाव सोडून जायला लागले. लोकांना वर परागंदा होण्याची वेळ यायला लागली. दुष्काळ हे रयतेचे सर्वात मोठे संकट निर्माण झालेले होते. महाराष्ट्रामध्ये असाच एक मोठा दुष्काळ इसवी सन 1630 पडलेला होता. या दुष्काळाने लोक हवालदिल झाले. धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकण्यासुद्धा तयार झाले. पण विकत घेणाराच कोणी नव्हता असे वर्णन वाचायला मिळते. कुटुंबे उद्ध्वस्त झाली. गुरेढोरे मेली. शेती व्यवसाय खचला. उद्योगधंदे संपुष्टात आले. आर्थिक व्यवहार देखील नष्ट व्हायला लागले. लोक देशोधडीला लागले. अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाची घडी बसवण्याचे एक मोठे आव्हान लोकांसमोर होते आणि हे आव्हान पेलण्याचे काम केले ते आपल्या वारकरी पंथाने. अंधश्रद्धा व कर्मकांड
यांचा समाजावर जबरदस्त पगडा होता. लोक दैववादाच्या आहारी गेले होते. त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती. रयतेची स्थिती फारच हलाखीची होती. अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे काम महाराष्ट्रातील वारकरी पंथाने केले होते. महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली. या संत परंपरेमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोक होते. उदाहरणार्थ संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावतामाळी, संत नरहरी, संत सेना, संत शेख महम्मद इत्यादी. त्याचप्रमाणे संत मंडळीत संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई आणि बहीण संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई, सिवरकर यासारख्या स्त्रियाही होत्या. या संत चळवळीचे पंढरपूर हे मोठे श्रद्धास्थान होते. विठ्ठल हे त्यांचे दैवत होते. पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळी आणि वारकरी भक्तिसागरात न्हाऊन निघत. तेथे भजन, कीर्तन आणि सहभोजन म्हणजेच काला या माध्यमातून समतेचा प्रसार करण्याचे मोठे काम त्यांनी केले. यानंतर आपण माहिती घेणार आहोत की ही जी वारकरी पंथातील संत मंडळी होती त्यांची. प्रथम आपण माहिती घेणार आहोत संत नामदेव यांची. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते कुशल संघटक होते, उत्तम कीर्तनकारही होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातीतील स्त्री पुरुषांना एकत्र केले. त्यांच्यात समतेची भावना जागवली. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांची अभंग रचना प्रसिद्ध आहे. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडला. ते आपल्या विचारांचा प्रसार करत पंजाबपर्यंत गेले होते. त्यांनी लिहिलेली पदे शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचे कार्य केले. त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली. हे त्यांचे कार्य अत्यंत अविस्मरणीय आहे. यानंतर आपण माहिती घेणार आहोत संत ज्ञानेश्वरांची. हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होत. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना देखील केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले. सामान्याला आचरता येईल असा आचार धर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागलेले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाही आणि कटुताही बाळगली नाही. ज्ञानेश्वरीतील पसायदान उदात्त संस्कार करणारे आहे. ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ व संत सोपानदेव आणि भगिनी मुक्ताबाई यांच्याही अनेक काव्यरचना प्रसिद्ध आहेत. यानंतर आपण माहिती घेणार आहोत संत एकनाथ यांची. हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होऊन गेले. त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे. त्यात अभंग, गवळणी, भारुडे इत्यादींचा समावेश होतो. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला आहे. त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत.
संस्कृतवाणी देवे केली, तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली, असे त्यांनी संस्कृत पंडितांना ठणकावून विचारले. त्यांनी इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यांवर कडक टीका केली. यानंतर आपण माहिती घेणार आहोत संत रामदास स्वामी यांची. रामदास स्वामी मराठ्यातील जाम गावचे. त्यांनी बोलोपासनेचे महत्त्व स्पष्ट केले आहे. मराठा तितुका मेळ व्हावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्यांच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. लोकचळवळीचे आणि लोकसंघटनेचे महत्त्व सांगितले. समर्थ रामदास संप्रदाय स्थापन केला. चाफळ हे या संप्रदायाचे केंद्र होते. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला. आपल्या विचारांच्या प्रचारार्थ त्यांनी भरपूर प्रवास केलेला आहे. यानंतर आपण माहिती घेणार आहोत संत तुकाराम यांची. हे पुण्याजवळील देहू गावचे. त्यांची अभंग रचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अमोल असा ठेवा आहे. ते रंजल्या गांजल्यांमध्ये देवत्व पाहण्यास सांगतात आणि म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आपल्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले. त्यांनी समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धावर अत्यंत कडक शब्दात टीका केली. भक्तीला नीतीशी जोड देण्यावर त्यांचा भर होता. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, असे त्यांच्या शिकवणुकीचे सार सांगता येईल. समाजातील काही कर्मठ लोकांनी ते करत असलेल्या लोकजागृतीला विरोध केला. त्यांना मुळात अभंग रचण्याचा अधिकारच नाही असा दावा करून त्यांनी त्यांच्या भया इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवल्या. त्यांनी या सर्व विरोधाला धीरोदात्तपणे तोंड दिले. संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती धर्माचे होते. नावजी माळी, गौनर शेटवाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई सिऊरकर, महादजी पंत कुलकर्णी ही त्यातील काही नावे. गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले. ही त्यांची महत्त्वाची कामगिरी आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या आपल्या संतांनी आपल्या समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचे फार मोठे काम केलेले आहे. या संत कार्याची फलश्रुती आपण पाहणार आहोत. मग याच्यामध्ये संतांची शिकवण कशी होती किंवा या संतांनी कशा प्रकारे कार्य केले? संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, माणुसकी व मानवता धर्म शिकवला, एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे ही त्यांची शिकवण होती. त्यांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती किंवा निरनिराळ्या प्रकारची इतर निसर्ग संकटे आली असता त्याची पर्वा न करता कसे जगावे याविषयी त्यांनी केलेला उपदेश हा लोकांचा मोठा आधार ठरला होता. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. समाजात धर्माची अवनती झाली होती. अशावेळी संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण केले. ते धर्माचा खरा अर्थ सांगू लागले. लोकांमध्ये राहून त्यांची सुखदुःखे समजावून घेत भक्ती मार्गाचा पुरस्कार करू लागले. अशावेळी समाजातील काही कर्मठ लोक त्यांना विरोध करू लागले. हा विरोध सहन करणे म्हणजे आपल्या कर्तव्याचाच एक भाग आहे असे ही संत मंडळी मानत. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. या शब्दात संत तुकारामांनी खऱ्या संतांचे लक्षण सांगितले आहे. शास्त्री पंडितांच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेत आणले. दैनंदिन व्यवहारातील भाषेत त्यांनी परमेश्वराची आळवणी केली.
परमेश्वरापुढे सर्व समान आहेत अशी भूमिका घेतली. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांना परमेश्वराची लेकरे या स्वरूपात पाहायला हवे, ही शिकवण त्यांनी समाजाला दिली. या सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी आपापले कर्तव्य कर्म मात्र सोडले नाहीत. त्यांनी आपापल्या कामात परमेश्वर पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असे संत सावतामाळी म्हणाले होते. त्यांचे हे विधान शेतीच्या कामासंदर्भात असले तरी ते संतांच्या दैनंदिन जीवनातल्या अन्य प्रकारच्या कामांनाही लागू आहे. संत आपापले व्यवसाय सांभाळून भक्ती, उपदेश, कवित्व करत राहिले. त्यांनी समाजाच्या नैतिक जाणीवा विकसित केलेल्या होत्या. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे या आपल्या सर्व संतांनी समाजामध्ये जगण्याची प्रेरणा निर्माण केली. पण हे सगळं होत असताना आपण पारतंत्र्यामध्ये आहोत आणि या पारतंत्र्यातून स्वातंत्र्याची प्रेरणा आपल्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. शिवपूर्वकालीन समाजात, महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती ही सामान्यतः अशी होती. या काळात महाराष्ट्र आदिलशाही वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली होता, त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता. असे असले तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने मात्र पाहत होती. अशा घटकांमध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजी राजांचे स्थान अग्रभागी होते. म्हणजे समाजामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली असतानासुद्धा आपला महाराष्ट्र हा स्वतंत्र झाला पाहिजे अशी स्वातंत्र्याची प्रेरणा असणारे शहाजीराजे मात्र पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात जाण्याचं स्वप्न बघत होते आणि हेच स्वप्न त्यांचे पुढे सत्यात उतरवले ते शिवाजी महाराजांनी. आणि तोच आपण पुढच्या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. नक्कीच विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला या पाठामध्ये संतांचे कार्य लक्षात आलेले असेल. हा पाठ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. धन्यवाद.